Hi, hello. So I am live. आज मी तुम्हाला शिकवणार आहे सॉफ्ट ग्लॅम मेकअप. तर तयार आहात शिकायला? पटापट जॉईन व्हा. सो मागच्या तुम्ही लाईव्हला इतका छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद. खूप छान वाटलं मला. असंच तुमची साथ असू द्या. तर आपण स्टार्ट करूया. मागच्या वेळेस सांगितलं मी की CTM महत्त्वाचं आहे. मेकअप करण्याच्या आधी तुमचा चेहरा क्लीन पाहिजे. तर मी इथे हिमालयाचं वेट वाईट पेपर घेत आहे आणि त्याने माझा चेहरा क्लीन करत आहे. जर तुमचा चेहरा क्लीन नसेल तर तुमचा मेकअप पण खराब होणार दिसणार. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचा चेहरा क्लीन पाहिजे. सो इथे मी वेट वाईप घेतलं आहे आणि क्लीन करते आहे. C म्हणजे क्लीन्झर. सो पहिलं क्लीन करायचं चेहरा छानपैकी. माझा आवाज येतोय? प्लीज हो की नाही बोला. ओके, आपला चेहरा क्लीन झाला आहे. आता C झालं. आता M मीन्स मॉइश्चरायझर. आता आपण छानपैकी चेहऱ्याला मॉइश्चरायझर करणार आहे. इथे मी अफोर्डेबल रेटमध्ये मॉइश्चरायझर यूज करणार आहे आणि ते वन ऑफ द माझं फेवरेट आहे. ह्याचे मी 7, 8, 10 डबे तरी फिनिश केले असतील. हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे. जेल बेस आहे. ऑल स्किन टाईप आहे. तर ह्याने आज आपण मॉइश्चराईज करूया. हॅलो, कोण आहे का लाईव्हमध्ये? प्लीज माझा आवाज येतो की नाही हे सांगा. मॉइश्चरायझिंग खूप महत्त्वाची आहे. त्याने तुमच्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळतं. त्यामुळे मेकअप तुमचा छान ग्लोई आणि टिकून राहतो. सो मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. हे आता मी लावलं. हे ऑल स्किन टाईप आहे. छान हायड्रेटेड करतो स्किनला. तुम्ही पाहू शकता ग्लो. सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे. माझा आवाज येतोय? ओके. ओके, मॉइश्चरायझर झालं. आता आज टोनर नाही केलं आपण. M केलं, डायरेक्ट मॉइश्चरायझर लावलं. आता आपण लावणार आहोत स्टॉप क्रीम. त्या मी प्रायमर स्किप करते कारण त्या एकाच क्रीममध्ये प्रायमर पण आहे आणि हायलायटर पण आहे. सो मी आज ते यूज करते. मी ते यूज करते आहे स्विस ब्युटीचं हायलायटर. ह्याच्यात प्रायमर पण आहे आणि स्टॉप क्रीम पण आहे. वन ऑफ द बेस्ट आणि अफोर्डेबल हे आहे. हे बघा. सो इथे मी थोडं घेते हातावर. ह्याने जर ऑइली स्किनवाले असेल तर त्यांनी स्किप करावं हे क्रीम, कारण हे ऑलरेडी ऑइली स्किनवाले ऑक्सिडाइज होतात. ह्याने छान असा ग्लो येईल. स्टॉप क्रीम ह्याच्यात प्रायमर असल्यामुळे मी प्रायमर स्किप केला आहे. ओके. पाहू शकता चेहरा किती छान असा ग्लोई दिसायला लागलाय. वन ऑफ द बेस्ट आहे स्विस ब्युटीचं प्रायमर, हायलायटर अँड प्रायमर. माझा आवाज येतोय? प्लीज मला हा सांगा किंवा नाही सांगा येत नसेल तर. हे बघा किती छान ग्लो आलाय.
ओके, सॉफ्ट क्रीम लावून झाली आहे, हायलायटर मीन्स प्लस प्रायमर लावून झालं आहे. आता आपल्याला आपण करणार आहोत आता जे पण माझे चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम आहेत त्याला हाईड, त्याला नाव काय आहे करेक्टिंग. सो आपण आता करेक्टिंग करणार आहोत. तर कलर करेक्टिंग कशाने करतात, एक तर ऑरेंज करेक्टर किंवा आपल्या स्किनचा शेड किंवा आपल्या स्किन टोन 2 किंवा 1 शेड डार्करने कलर करेक्टर करतात. तर इथे मी आज ऑरेंज कलेक्टर नाही वापरणार आहे, माझ्या स्किन टोनचाच मी करेक्टर वापरणार आहे. तर मी ते रिकॉर्डचं पॅलेट घेते आहे. ओके, माझ्या स्किन टोन जी माझी स्किन आहे त्याच्यात मी 1 शेड डार्कर करेक्टर वापरणार आहे. सो मी हे करेक्टर घेते आहे. ॲक्टिवेट करायचं कोणतंही प्रोडक्ट घेताना तर छान इफेक्ट देतं. जिथे जिथे मला प्रॉब्लेम आहे अंडर आईज तिथे तिथे मी हे करेक्टर लावणार आहे. माउथ एरिया, अंडर माउथ, तुम्ही पाहू शकता किती छान कव्हरेज देत आहे. हे रिकॉर्डचं वन ऑफ द बेस्ट पॅलेट आहे, मी हेच यूज करते. डोळ्याच्या इथे पण इथे पण आपली स्किन टॅन झालेली असते. ओके, सगळीकडे लावून झालं व्यवस्थित. आता आपण ब्लेंडरने ब्लेंड करणार आहोत. हे ब्लेंडर आहे त्याने ब्लेंड करणार आहोत. एकदम जोरात ब्लेंड नाही करायचं आहे, तुम्हाला हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे, नाहीतर ते सगळं प्रोडक्ट निघून जाणार आणि तुमचा मेकअप ऑक्सिडाइज काळा पडणार. हे पाहू शकता तुम्ही किती छान ब्लेंड होतं आहे. सगळे प्रॉब्लेम माझे हाईड होत आहेत. जर तुम्ही तुमचे पिगमेंटेशन काही प्रॉब्लेम असेल, पिंपल्स असेल, जर हाईड नाही केले आणि डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर तुमचा मेकअप ग्रे पडायची शक्यता असते, ग्रे पडतोच. म्हणून कलर करेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे, करेक्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी फाउंडेशन नाही, कन्सिलरच यूज करतात. एक तर ऑरेंज करेक्टर, ग्रीन करेक्टर अँड जसा प्रॉब्लेम असेल तसं करेक्टर यूज करावी लागतो. ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर तुमचा मेकअप ग्रे पडणार. बघा किती छान हाईड झाले. थोडंसं अजून लावते. जर तुम्हाला वाटतं तसं अजून विजिबल आहे तर थोडंसं अजून घ्यायचं. ओके, पटापट जॉईन राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंडला, जेणेकरून ते पण शिकतील. हे बघा, आणि चेहऱ्यावर माझा ग्लो अजून तसाच आहे.
ओके, हे झालं आपलं कलर करेक्टर करून झालं आहे. आता ह्याच्यानंतरची स्टेप आहे फाउंडेशन. आता तुम्हाला हे थोडा वेळ 1 सेकंद थांबायचं आणि नंतर तुम्हाला फाउंडेशन लावायचं आहे. ओके, आता इथे मी कॅरेक्टर कॉस्मेटिकचे फाउंडेशन घेते आहे. मिक्स अँड मॅच करणार आहे. हे आहे कॅरेक्टर कॉस्मेटिकचं फाउंडेशन. हा डार्कर कलर आणि हा लाईटर. सो याचे 2 पंप घेणारे आहे आणि याचा 1. तुम्हाला अशाच पद्धतीने मिक्स अँड मॅच करून तुम्हाला, जर तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहात तर अशाच पद्धतीने तुम्हाला फाउंडेशन मिक्स अँड मॅच करून लावावी लागतो क्लायंटवर. मी इथे घेते ह्याचे 2 पंप. ओके, आणि लायटरचा 1 पंप, कारण माझी स्किन मीडियम टू डार्कर आहे. आता याला मिक्स करणार आहे छानपैकी. हे बघा, मिक्स ॲक्टिवेट करणार आणि मिक्स करणार छानपैकी. ओके, आता ब्लेंडरने आपण हे डायरेक्ट लावूया. खालून सुरुवात करायची आहे. हे बघा, स्मूथली असं ब्लेंड होत आहे. आधीच सगळीकडे फाउंडेशन लावून नाही घ्यायचं, आधी एक एक स्टेप क्लिअर करत जायचे. आता मी कशी करते, इथून मग इथे. ठीक आहे, आधीच सगळीकडे लावून मग ब्लेंड नाही करायचं, कारण हे फाउंडेशन लगेच सुकून जातं. पाहू शकता फरक, किती स्मूथली ब्लेंड होत आहे बघा. कुठलंही स्ट्रक्चर दिसत नाही आहे. अशा पद्धतीने मी एकदम जोरात नाही करते, एकदम हलक्या हाताने, असं एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे तुम्हाला, तरच ते छान ब्लेंडिंग होईल. कारण मेकअपमध्ये ही ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची ब्लेंडिंग चांगली असेल तर मेकअप फ्लॉलेस दिसतो. हे बघा, माझा आवाज क्लिअर आहे? गळ्यालाही लावून घ्यायचं आहे, कारण चेहरा आणि गळा एकच दिसला पाहिजे. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे. आपण आधी करेक्टिंग केलं, मग फाउंडेशन यूज केलं. किती स्मूथ ब्लेंडिंग झालं आहे, किती फ्लॉलेस दिसतोय बेस. सो अशा पद्धतीने आपलं फाउंडेशन पण लावून झालं आहे. आता काही जणांना क्रीम कॉन्टोर करायची नसते तर डायरेक्ट पावडर लावतात, पण आज इथे आपण क्रीम कॉन्टोर, क्रीम ब्लश लावणार आहोत. ओके,
गळा पण क्लिअर केला पाहिजे. कसा वाटतोय बेस? कसा वाटतोय तुम्हाला? ओके, आता इथे आपण क्रीम ब्लश लावणार आहोत. आता इथे मी लिक्विड ब्रश घेत नाही, इथे मास्कचं लिप पॅलेट घेते आणि ह्याच्यामध्येच मी ब्लश म्हणून लिपस्टिक लावणार आहे. सो इथे मी पिंक कलरचं हे घेते. ब्लश तुम्हाला चीकबोन आहे त्याच्या इथे तुम्हाला इथे ब्लश लावायचा आहे. मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितले. अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ब्लश अप्लाय करायचा. आणि ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं. इथून वरपर्यंत म्हणजे तुमचा चेहरा लिफ्टेड दिसतो. See? ओके, याच्यानंतर आपण क्रीम कॉन्टोर करणार आहोत. तर ह्यासाठी मी रिकॉर्डचंच पॅलेट घेत आहे आणि हा ट्रायंग्युलर ब्रश घेत आहे. म्हणजे असा हे कॉन्टोर करते मी. कॉन्टोर तुम्हाला कसं करायचं आहे, की कानाचा जो स्टार्टिंग एरिया आहे तिथून आईज आपला संपतं, म्हणजे आय एरिया जो संपतो तिथे तुम्हाला कॉन्टोर, तिथपर्यंत तुम्हाला कॉन्टोर करायचं आहे. सो आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे क्रीम कॉन्टोर. ओके, इथून तुम्हाला इथपर्यंत घ्यायचं आहे. दिसतंय? ओके, अजून घेते मी. इथून फक्त इथपर्यंत, बस. इथून फक्त इथपर्यंत, जास्त पुढे जायचं नाही. ओके, नाकाचं पण तुम्हाला इथून जे ॲब्रो आपली स्टार्ट होते तिथून इथपर्यंत असं. ओके, इथे हेअरलाईनच्या इथे इथपर्यंत असं आणायचं. जॉ लाईन इथून असं. समजलं कॉन्टोर कसं करायचं? अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टोरिंग करायचे आहे. आता ह्याला ब्लेंडिंग कसं करायचं तेही सांगते. ब्लेंडर घ्यायचं आहे, खालच्या बाजूने नाही, तुम्हाला वरच्या बाजूने जिथे आहे तिथेच हलक्या हाताने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. अशा पद्धतीने. ओके, हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टोर ब्लेंड करायचं आहे. हे कॉन्टोर हेअरलाईनच्या इथे तुम्हाला मागे ब्लेंड करायचं आहे. अशा पद्धतीने. जॉ लाईनचं खाली गळ्याच्या साईडने.
आणि नाकाचं तिथेच असं अशा पद्धतीने बघ. किती शार्प नाक दिसत आहे ना. हे झालं आपलं क्रीम कॉन्टोरिंग. कॉन्टोर काय करतं, आपल्या चेहरा जो फाउंडेशनने पांढरा फटक पडलेला असतो त्याला आणखीन छान शार्पनेस देतो, कलरिंग करतो, हो की नाही. हे झालं आपलं क्रीम ब्लश, क्रीम कॉन्टोरिंग झाले. आता सगळे क्रीम प्रोडक्ट झाल्यावर आपण काय करणार आहोत, पावडर लॉकिंग. ओके, इथपर्यंत समजलं. आता आपण काय करणार आहोत, पावडर लॉकिंग. आता इथे मी मार्सची पावडर घेते, मार्स ट्रान्सल्युशन पावडर. ओके, पावडर लॉकिंग करण्याच्या आधी आपले जे क्रीज पडले आहे अंडर आईज ते तुम्हाला व्यवस्थित क्लीन करायचे. जे पण फाउंडेशन काय आपण क्रीम लावले ते व्यवस्थित ब्लेंड होत झालं की नाही ते चेक करायचं आहे व्यवस्थित. ओके, डायरेक्ट पावडर नाही लावायची तुम्हाला. जे क्रीज पडले आहे ते क्लीन करायचे. अच्छा, आपण हायलायटिंग विसरलोय. आधी मी हायलायटिंग करणार आहे. हायलायटिंग कशाने करतात, क्रीम हायलायटिंग आपल्या स्किन टोनच्या 1-2 शेड लाइटरने हायलायटिंग करणार आहे. सो इथे मी मेबलिनचा हायलायटर वापरणार आहे. मला तर ते सापडत नाहीये. ओके, सॉरी, फॉरेवर 52चं हायलायटर वापरते मी. हायलायटिंग कुठे करतात, अंडर आईज, नोज, इथे ओके. आणि काय करायचं आहे, ब्लेंडरने ब्लेंड करायचं. हायलायटिंग कुठे करतात, अंडर आईज, इथे हे क्रीम हायलायटिंग आहे. ओके, ब्लेंडरने ब्लेंड करूया. इथपर्यंत समजलं तुम्हाला. हाय ज्ञानेश्वर, तुम्ही पण मेकअप शिकताय, गुड. हे झालं आपलं क्रीम हायलायटिंग. व्यवस्थित ब्लेंड करायचं, नाहीतर क्रीज आपली दिसू शकते, पडू शकते.
ओके, हे झालं आपलं क्रीम हायलायटर. थोडं कॉन्टोर करते. ओके, आता आपण करणार आहोत पावडर लॉकिंग. इथे मी काय घेतलं आहे, मास्कचं पावडर, ट्रान्सलेशन पावडर. थोडीशी पावडर घ्यायची आहे, हाताला थोडंसं लावायचं आहे आणि असं टॅप टॅप करत तुम्हाला लावायचं. ड्रॅग करायची नाही, तुम्हाला टॅप टॅप करतच पावडर लावायची. अशा पद्धतीने. ओके, पावडर लॉकिंग खूप महत्त्वाची. ह्याने तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. सो पावडर लॉकिंग खूप महत्त्वाची आहे. पावडर लावल्या मॅट पडतो, हे करतो म्हणून आपण पावडर लॉकिंग नाही करत, हे चुकीचं आहे. सो पावडर लॉकिंग खूप महत्त्वाची आहे. ह्याने तुमचा जो पण बेस आहे तो लॉंग लास्टिंग राहतो, मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. लूज पावडर लावायची आहे तर मेकअप तुम्ही जर असंच रोजच्या मेकअप करत असाल तर कॉम्पॅक्ट पावडर लावली तरी चालते. लॉंग लास्टिंग हवा असेल मेकअप तर लूज पावडर लावायची. सो आपली पावडर लॉकिंग झाली आहे. ओके, आता पावडर लॉकिंग नंतर आपण काय करतो, आता सगळे पावडर प्रोडक्ट वापरणार आहोत. म्हणजे पावडर, ब्लश, पावडर, कॉन्टोर. ओके, कारण आपला चेहरा आता अजून कलरफुल दिसायला. सो इथे मी ब्लश घेणार आहे आय मॅजिकचं टचअपचं. सो मी हा लायटर ब्रश घेते. ओके, ह्यावी ह्याने लावणार. थोडासा घ्यायचा, टॅप टॅप करायचा. जास्त प्रोडक्ट असेल तर ॲक्सेस करायचं आणि चिकबोनच्या खाली असं तुम्हाला लावायचं. थँक्यू. अशा पद्धतीने तुम्हाला ब्लश लावायचा आहे. ओके, ओके. आता हा ब्लश झाला. आपण पावडर कॉन्टोर करणार आहे. अगेन मी इथे आय मॅजिकचा कॉन्टोर पॅलेट ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तोच ब्रश वापरते मी, रेक्टँग्युलर असा वाला. हां,
इथून असा. जॉ लाईन, नोज, हे झालं आपलं पावडर कॉन्टॉर. ओके, आता ह्या आपण आईज करणार आहोत. आईज आपण नॉर्मलच एकदम लाईट ठेवणार आहोत, कारण हा सॉफ्ट मेकअप आहे म्हणून आपण लाईटच आईज ठेवणार आहोत. तर इथे मी फॉरेवर 52चंच कन्सिलर घेते, आयलिडला लावते. ओके, आणि ब्लेंडरने ब्लेंड करायचं. ओके, हे बघा. आता ह्याला पण आपण पावडर लॉक करणार आहोत. कोणतेही क्रीम प्रोडक्टला पावडर लॉकिंग खूप महत्त्वाची आहे, नाहीतर ते टिकून राहत नाही. ओके, आता ह्याला आपण पावडर लॉक करणार आहोत. त्याच पॅलेटमधलं मी पावडर घेतली. सो इथे आय मेकअप मी खूप लाईट करणार आहे आणि खूप इझी आहे. इथे आता मी शुगरचं हे शुगरची आई पॅलेट घेते आहे, आय शॅडो पॅलेट. ओके, ह्याच्यामधला मी हा कलर लाईट कलर घेते आहे, सिनॅमन ब्राऊन. हा, ओके. जो बिग ब्लेंडर ब्रश आहे त्याने मी लावणार आहे. हे घेतलं, एक्स्ट्रा प्रोडक्ट टॅप करायचं आहे. ओके, आणि तुमची जी क्रीज एरिया आहे तिथपर्यंत तुम्हाला, माझे हुडेड आयज आहे सो माझी क्रीज एरिया ही आहे, सो मला इथे वर लावावी लागेल तरच माझे डोळे मोठे दिसतील. ओके, हे घेतलं आपण प्रोडक्ट आणि असं तुम्हाला लावायचं. कॉन्टोर झालं की नाही, याला म्हणतात आईज कॉन्टोरिंग. हे बघा, तुमचे जर हुडेड आईज असेल तर तुम्हाला ती लाईन बनवावी लागणार, कारण बघा डोळे उघडले की माझे डोळे कसे दिसत आहेत. सो तुम्हाला ती लाईन बनवावी लागणार. आणि ज्यांचे ऑलरेडी क्रीज छान आहेत त्यांनी क्रीज एरियापर्यंत हे ब्राऊन शॅडो लावायचा आहे. ओके,
ओके, हा आपला आजचा काय आहे, सॉफ्ट ग्लॅम मेकअप. सो इथे सगळ्या गोष्टी अशा सॉफ्ट आपण करणार आहे. दिसतो की नाही बेस सॉफ्ट. आता आपण काय करणार आहे, शिमर किंवा हायलायटर असतं ते तुम्ही इथे मध्ये आयलिडवर लावू शकता. मी हायलायटर लावते फॉरएव्हर 52चा हा शेड. असं टॅप करू. किती छान वाटतंय. जास्त बोल्ड आय मेकअप नाही केला, पण सॉफ्टच केला आहे आय मेकअप. अशा पद्धतीने तुम्हाला हायलायटर लावायचं आहे. हायलायटर शिमर काहीही लावू शकता तुमच्या अकॉर्डिंग, तुम्ही कोणता ड्रेस घातला आहे त्याच्यावर. ब्लेंडिंग तुम्हाला छान पाहिजे ना, आय शॅडोची कुठेही हार्श लाईन दिसली नाही पाहिजे. सो ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे मेकअपमध्ये. ओके, आता आपण इथे आयलायनर नाही लावणार आहे. मी काय करणार आहे, एक डार्क ब्राऊन आयशॅडो घेणार आहे आणि असं लायनरच्या पद्धतीने लावून घेणार आहे. सो इथे मी ओमनीची पॅलेट घेते. ह्याच्यात हा जो डार्क आहे कलर, किंवा मी हा वापरते. ठीक आहे, ह्याचा एक लाईन करून घेते. छोटासा ब्रश घेतला आहे आणि दिसतोय. ओके, आणि जे काजळ आहे आपण इथे अप्पर लावणार आहोत. मी इथे मेबलिनचा काजळ घेतलाय आणि आपल्याला डोळ्याच्या वर इथे जी डोळ्याची आहे ना, इथे लावायची.
आता आपण आयब्रो डिफाईन करणार आहोत. असा ब्रश घ्यायचा आहे आणि आयब्रो मी हाच आय शॅडोच यूज करणार आहे आयब्रो डिफाईनला. सो मी इथे एकदम डार्क ब्राऊन कलर घेते. ओके, हा घ्यायचा आहे आणि मागून सुरुवात करायची तुम्हाला आयब्रो डिफाईनची. ओके, कधीही पुढून करायची नाही, मागून करायची. जो जिथे जिथे गॅप आहे आधी ते भरून घ्यायचं आहे. स्पुलीने आधी क्लीन करायचं. ओके, आता जे पण प्रोडक्ट राहिले ते पुढे आपण लावूया. बघितलं डिफरंट? ओके, हे डिफरंट आहे. पहिला जो गॅप आहे तो भरायचा आहे. मग जे राहिलेले प्रोडक्ट असतील तर पुढे यायचं. हे असं आणि पुढच्या केसांना फक्त स्ट्रोक मारायचा आहे. असा स्ट्रोक मारायचा. स्पुलीने क्लीन करायचं. ओके, हे बघ. चल, इथपर्यंत तुम्हाला समजलंय? माझा बेस पण किती सॉफ्ट वाटतोय. आईज पण मी सॉफ्टच ठेवले. ओके, आता आपला आहे मस्कारा. मी इथे मेबलिनचा मस्कारा लावते. मस्कारा कसा लावायचा? पहिला असं दिसतं फरक? अंडर आईज. किती छान वाटतं. आता अंडर आईज आपण जो ब्राऊन कलर लावलेला आहे इथे तो पण आपण खाली लावायचा. इथे अंडर आईज म्हणजे डोळे छान उठून दिसते.
फरक दिसतोय? हे बघा किती फरक दिसला. ओके, आता लिपस्टिक. इथे मी मास्कचं लिप लायनर घेतलं आहे आणि लिप लाईन करून घेते. जे लिपस्टिकला प्रोडक्ट असेल लिपला, ते आधी क्लीन करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे इथे मस्त आहे. इथे मस्त नॅचरल दिसतं. ओके, आता इथे लिप लाईन घेतलं मी. त्यानंतर मी लिपस्टिक नाही, परतच लिप लाईनर घेणार आहे. सो इथे मी अगेन सुपर मॅट असं लोकल लिप लायनर आहे, हे घेते. लाईट कलर आहे, देन इथे लाल. आता मी इथे काय करणार आहे, थोडं कन्सिलर घेणार आहे. लाईट कलरचं कन्सिलर घेणार आहे. थोडं इथे छान इफेक्ट आहे. ओके, ओके. आता आपण लिप ग्लॉस. इथे मी झुडिओचा लिप ग्लॉस घेतला. छान दिसतोय. सो हा होता आजचा आपला सॉफ्ट ग्लॅम मेकअप.
सो तुम्हाला हा कसा वाटला लाईव्ह, तुम्ही याच्यातून किती छान शिकला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या संडेला पुढच्या लाईव्हमध्ये. ओके, बाय.